नमस्कार मित्रांनो, मी तुम्हाला शूर चिमणीची गोष्ट सांगणार आहे. एक होती चिमणी. तिच्या घरासमोर एकदा राजाची वरात चाललेली. चिमणीला वाटलं की राजाची वरात इतकी सुंदर, राजा इतका सुंदर, तर त्याचा महाल किती सुंदर असेल. मग चिमणीने एकदा ठरवलं, आपण जायचं म्हणजे जायचं राजाच्या महालात. मग सकाळ होती. मग तिने आधीच आवरून ठेवलेलं असतं. मग परत ती निघती आणि वाटेत भेटतो तिला मोर. मोर म्हणतो, काय काय चिवताई, कुठे निघाली? राजाच्या महालात जाईन, डाळिंब दाणे खाईन, राजाच्या पलंगावर झोपेन आणि बुरकीनं उडून जाईन. मग मोर म्हणतो की हा धर माझा पीस, ह्याची तू छानशी चोळी शिवून घाल. मग चिमणी त्याची शिवून चोळी घालती आणि मग ती निघती घालून. मग वाटेत भेटतो तिला पोपट. पोपट म्हणतो, काय ग चिवताई, कुठे निघाली? चिमणी म्हणते की राजाच्या महालात जाईन, डाळिंब दाणे खाईन आणि बुरकीनं उडून जाईन. मग पोपट म्हणतो की अगं, तुला माहिती आहे तिथे मोठमोठे शिपाई असतात, ते तुला खूप मारतील. मग चिमणी म्हणते, मीच मोठा हत्ती, मीच मोठा सिंह, मीच मोठा लांडगा. मग चिमणी म्हणते की मी एवढीची चिमणी, मी बुरकीनं उडून जाईन. मग पोपट म्हणतो की बर, हा धर माझा पीस, ह्याची तू परकर शिवून घाल. आणि मग चिमणी त्याचा परकर शिवून घातला आणि परत निघाली. ती वाटेत भेटतो तिला झरा. झरा म्हणतो की काय ग चिवताई, कुठे निघाली? राजाच्या महालात जाईन, डाळिंब दाणे खाईन, राजाच्या पलंगावर झोपेन आणि बुरकीनं उडून जाईन. मग झरा म्हणतो की हे धर पैंजण. मग पैंजण घालती चिमणी जाती आणि राजमहाल जवळ आलेला असतो, दिसू लागतो आणि तिथं शिपाई असतात. शिपाई म्हणतात, काय ग चिमणे, कुठे निघाली? मग चिमणी म्हणते की आत, खबरदार आत गेली तर. मग चिमणी त्यांना टोचा मारून ही करती ना आत जाते. मग आज राजा म्हणतो, ए चिमणे, कोण आहे तू? इथं कुठे आली तू? मग चिमणी म्हणते की मी इथे राहायला आले थोडे दिवस आणि लगेच जाणार आहे उद्या. मग तिने आपली स्वप्न पूर्ण केलेली असतील. डाळिंब दाणं खाल्लेलं असते, तर परत राजाच्या महालात झोपलेली असती. परत डाळिंब दाणं खाल्लं, कारंजात खिली. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. बाय.